पुणे बॉम्ब प्रकरणासंदर्भातली एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। हडपसरमध्ये बॉम्ब ठेवणारा संशयित आरोपीचा सीसीटीव्ही साम टीव्हीच्या हाती लागलाय। संशयित आरोपी हा ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटीवरनं आला होता। त्यानंतर त्यानं अतिदक्षता विभागाच्या बाजूला असणाऱ्या पुरुष स्वच्छतागृहात हा बॉम्ब ठेवला। हॉस्पिटलमध्ये येतानाचा सीसीटीव्ही समोर आलाय, मात्र त्यात त्याचा चेहरा किंवा नंबर प्लेट स्पष्टपणे दिसत नसल्यानं पोलिसांसमोर आता या आरोपीला पकडण्याचं मोठं आव्हान आहे। दरम्यान हे संपूर्ण घटनाक्रम आपण जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर बाथरूममध्ये महिला कर्मचाऱ्यांना संशयास्पद बॉम्ब आढळला। 4 जिलेटिन कांड्या आणि टायमर जोडलेला हा बॉम्ब होता। डॉक्टर गायकवाड यांनी स्वतः बॉम्ब मोकळ्या जागेत नेला। बॉम्ब शोधक पथकाने बॉम्ब सुरक्षितरित्या नष्ट केला। तर आता सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी या आरोपीचा शोध सुरू केलेला आहे।